इंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। अर्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढः तदा उच्यते। यदा हि इंद्रियार्थेषु न अनुषज्यते कर्मसु न अनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी तदा योगारूढः उच्यते। भगवान परमात्म्याने कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही एकच आहेत असं प्रतिपादन केलं। त्या म्हणजे अधिकार भेदाने दोघांचंही अनुष्ठान करणाऱ्या पुरुषांना मोक्षच फलाची प्राप्ती होते असं सांगितल्यावर एकाने साक्षात होते, एकाने म्हणजे कर्मसंकल्प आपलं कर्मसन्यासाने त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होऊन तद्वारा मोक्ष प्राप्त होतो। आणि कर्मयोगाने अंतकरण शुद्धीद्वारा जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो अशा प्रकाराने सांगितलं। परंतु या ठिकाणी समसमुच्चय नाही तर क्रमसमुच्चय आहे असं भगवंताचं मनोगत आहे। कारण ज्या अर्थी भगवान सांगतात की या अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासीच योगीच न निरग्निय न चाक्रिया, आणि त्याच्या पुढच्या श्लोकात भगवान सांगतात की यम संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव नह्य संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन। दोघांमध्ये एकामध्ये संकल्पाचा परित्याग आहे आणि एकामध्ये कर्मफलाचा परित्याग आहे। त्याग दोन्हीमध्ये साधारण असल्यामुळं त्या ठिकाणी अर्थवादाने कर्मयोगाची केलेली ही स्तुती आहे आणि त्याचा अर्थ की त्याग हे दोन्हीकडेही समान आहे इतकाच त्याचा अर्थ आहे। गौणी वृत्तीनं या ठिकाणी कर्मयोग आणि कर्मसन्यास हे एकच आहेत असं म्हटलेलं आहे। परंतु त्याच्यानंतर समसमुच्चयच का आहे, आपलं क्रमसमुच्चयच का आहे, समसमुच्चय का नाही याविषयी भगवान विधान करतात की आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते। जो पुरुष योगारूढ जोपर्यंत झाला नाही तोपर्यंत त्याने कर्माचा परित्याग न करता निष्काम कर्माचा अनुष्ठान करावं आणि तेच त्याला कल्याणकारक आहे। आणि ज्या काळामध्ये त्या पुरुषाला वैराग्य उत्पन्न होईल आणि तो योगारूढ होईल त्यावेळेला त्याला कर्माचा उपशम सांगितला आहे किंवा कर्माचा विधीपूर्वक त्याग सांगितलेला आहे। म्हणजे अशा प्रकारचा जो विविदिशा उत्पन्न झालेला जो पुरुष आहे तो योगारूढ पुरुष आहे आणि त्याने कर्माचा विधीपूर्वक त्याग करून श्रवणादी अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त व्हावं, संन्यास्य श्रवणम करूयात। आणि मग जर विविदिशा निर्माण झालेल्या पुरुषांना कर्माचा परित्याग आहे तर कैमुत्तिक न्यायाने ज्या पुरुषाला गृहस्थाश्रमामध्ये ज्ञान झालेलं आहे त्याला विद्वत संन्यास करून त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी तो संन्यास त्यांनी करावा, हे क्रमाने किंवा ओघानेच प्राप्त झालं। परंतु या ठिकाणी पुन्हा प्रश्न निर्माण होतो का योगारूढ हा जो शब्द आहे या शब्दाची शक्ती आपल्या लक्षात येत नाही। योगारूढ शब्दाने परमात्म्याला काय सांगायचं ते या श्लोकामध्ये आता सांगतात की यदाही न इंद्रियार्थेषु कर्मसु अनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढः तदा उच्यते। तर सांगतात यदाही ही ज्या वेळेला किंवा ही शब्दाने निश्चयात्मक यदा जेव्हा हा योगी इंद्रियार्थेषु न अनुषज्यते, इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियांचे असणारे विषय त्या विषयांमध्ये जेव्हा हा साधक योगी तो किंवा कर्मयोगाचा अनुष्ठान करणारा पुरुष इंद्रियांच्या विषयामध्ये न अनुषज्यते आसक्त होत नाही
तसंच या ठिकाणी कर्मसु म्हणजे जे नित्यनैमित्तिक कर्म आहेत त्या कर्मामध्येही आपण ती कर्म केलीच पाहिजेत असं त्या कर्मामध्येही न अनुषज्यते आसक्त होत नाही. म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहेत शब्दस्पर्शादी त्याची त्याला आसक्ती नाही विषयांची, आणि त्या कर्माची पण त्याच्या ठिकाणी आसक्ती नाही. म्हणून त्या ठिकाणी न कर्मसु अनुषज्यते. दुसरी गोष्ट सर्व संकल्प संन्यासी, आणि त्याने अंतकरणातील सर्व संकल्पाचा परित्याग केलेला आहे. सर्व संकल्प म्हणजे हे विषय आहेत सत्य आहेत हाही संकल्प नाही. विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. त्यामुळं हे विषयाविषयीची आसक्ती नाही, इंद्रियार्थांची म्हणजे इंद्रियांच्या विषयांची आसक्ती नाही. तसंच ही जी काही कर्म आहेत ती कर्म केलीच पाहिजे अशी कर्मामध्येच देखील त्याची आसक्ती राहिलेली नाही. आणि त्याच्या अंतःकरणात अनेक प्रकारचे असणारे कर्मफलविषयक कोणतेही संकल्प त्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाहीत. म्हणजे असा जो पुरुष आहे तदा अशी स्थिती झाली तदा योगारूढ उच्यते, त्यावेळेला त्याला योगारूढ असं म्हणतात. हे भगवंतानेच योगारूढ या शब्दाचं जे काही लक्षण आहे त्याचा अर्थ आहे तो या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. या श्लोकामध्ये काल आपण थोडं ओझरचं चिंतन केलं होतं की या श्लोकामध्ये 3 गोष्टी प्राप्त झालेला पुरुष हा योगारूढ म्हटला जातो. जर त्या पुरुषाच्या अंतःकरणात विषयांची आसक्ती नसली, नंतर कर्माची आसक्ती नसली आणि जर त्याच्या अंतःकरणात संकल्पाचा परित्याग असेल म्हणजे संकल्पावर त्याचं नियंत्रण असेल, कोणता संकल्प करावा करू नये, कोणता संकल्प आपण कोणत्या वेळेला त्या संकल्पाला नियंत्रित करावं म्हणजे त्याला आटोपावं, कोणत्या वेळेला तो संकल्प करावा हा त्याच्या हातात आहे. म्हणजे त्या पुरुषांनी संकल्पाचं नियमन केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो पुरुष जर संकल्प नियंत्रित करू शकला, कर्मासक्तीचा परित्याग केला आणि विषयीचा सुखत्व बुद्धीचा परित्याग करून त्याच्यामध्ये आसक्ती ठेवली नाही, तर असा जो पुरुष आहे त्याला योगारूढ असं म्हणतात, असं भगवंतानी या ठिकाणी सांगितलं. आता माऊली या संबंधाने सांगतात. मागच माऊलींनी सांगितलं की हा जो योगारूढ पुरुष आहे तर येणे उपाये योगारूढ, या उपायाने हा योगारूढ झाला. इथं कोणत्या योगारूढ होण्यासाठी कोणते उपाय आहेत तर अष्टांग योगामध्ये सांगितलेलं जो यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी या क्रमाने तो पुरुष योगारूढ झालेला आहे. तेने उपाय ह्या वरच्या उपायाने तो योगारूढ झालेला आहे. आणि तो जेव्हा योगारूढ झाला म्हणजे निरवधी झाला प्रौढ, असा जो पुरुष आहे तो पुरुष निरवधी म्हणजे अत्यंत अमर्याद अशा प्रकारचा प्रौढ झाला, म्हणजे व्यापक स्वरूपाला प्राप्त झाला, म्हणजे व्यापक अनुभूतीला प्राप्त झाला. निर्विकल्प समाधीमध्ये त्याला जी अनुभूती होते त्या अनुभूतीचा विषय परमात्मा हा निरपेक्ष व्यापक असतो आणि त्याविषयी तो प्रौढ झाला म्हणजे त्याच्या अंतःकरणात संशय विपर्यय रहित अशी त्याची अनुभूती स्थिरावलेली आहे. त्याच्याविषयी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ अशा प्रकारचं काय भवनदीचा झाला तारा, या भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे अशी त्याची स्थिती प्राप्त झाली. त्याला म्हणतात की तो प्रौढ म्हणजे संशय विपर्यय रहित व्यापक, प्रौढ व्यापक पण कशी निरवधी म्हणजे अनंत व्यापक अशा अनुभूतीला तो प्राप्त झाला. परंतु तयाच्या चिन्हांचा निवाडू सांगेन. आता असा जो महापुरुष आहे आपल्याला जीवनामध्ये अध्यात्म जीवन जगत असताना अशा महापुरुषांच्या संगतीची मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण केवळ स्वतंत्र रीतीनं कोणीही शास्त्राचं स्वाध्याय करून आपल्या स्वरूपाचा निश्चय करू शकत नाही. इतकंच नाही, काय सांगतात भाष्यकार सांगतात, जर स्वतंत्र रीतीनं तो ब्रह्मतत्वाचं अन्वेषण करू शकत नाही आणि जरी तो शास्त्रज्ञ हा अपि तरी तो शास्त्राचं चांगल्या प्रकारचं ज्ञान असला परंतु त्याला हे
असंप्रदायवित, त्याला जर हे संप्रदाय शास्त्रज्ञ अपि असंप्रदायवित मूर्खवद उपेक्षणीय, तो एक मूर्ख किंवा अनभिज्ञ आहे असं समजून प्राकृत सामान्य मनुष्य म्हणून त्याची उपेक्षा करावी. काही लोकांना मोठमोठे अनुभवी पुरुषांना देखील जर एखादा शास्त्राचं चिंतन व्यवस्थित सांगत असेल तर त्याचं आकर्षण वाटतं. कारण का, तो एकदम खड्यासारखा शब्दातून शब्दाचा अर्थ प्रगट करण्याची त्याला योग्यता प्राप्त झालेली आहे की नित्य निरंतर केलेल्या स्वाध्यायामुळं. परंतु त्याला दृढ अपरोक्ष अनुभूती आलेली नाही. परंतु असा जो पुरुष आहे तो मूर्खवत उपेक्षणीय. जर खरा मनुष्य संप्रदाय पुरस्सर अध्ययन करणार असेल तर त्याला असंप्रदायिक विचार कधीही आवडत नाही. म्हणून या ठिकाणी असा जो पुरुष आहे, तुम्ही ज्याचं वर्णन केलं तर किंवा भगवान म्हणतात मी ज्याचं वर्णन केलं, असा जो पुरुष आहे त्याच्या चिन्हांचा निवाडू, त्याची लक्षणं काय आहेत. कारण या ठिकाणी तो बाह्य त्याची स्थिती पाहून त्या पुरुषाच्या तत्वज्ञ म्हणून आपल्याला अंगीकार करता येत नाही. त्याची लक्षणं जी शास्त्राने प्रतिपादन केलेली आहे ती लक्षणांचा निवाड म्हणजे त्याचा विचार मी तुला सांगत आहे ते ऐक. आता कोणती चिन्ह त्याच्या ठिकाणी असतात किंवा असा जर पुरुष भेटला तर तो योगारूढ झाला असं समजावं. कारण योगारूढ होण्याच्या 3 गोष्टी आहेत प्रतिबंधक. कोणत्या? एक कर्मासक्ती, एक विषयासक्ती आणि तिसरी संकल्पशक्तीचं अनियंत्रण. अनियंत्रित संकल्पशक्ती म्हणजे संकल्प करणं. तर साठी त्यांनी उदाहरणं दिले अखंडानंद स्वामींनी. काही लोकांना विषयासक्ती इतकी असते की त्यांना जसं आपण सांगतो तो गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा अर्धा तोडून नेला तरी त्याला सोडत नाही. याचं कारण काय आहे तर तो त्या ठिकाणी आसक्त झालेला आहे. त्याच्या ठिकाणी हा जो रसविषय आहे त्याच्यावर आसक्त झालेला. पतंग जो आहे तो रूपविषयावर आसक्त झाल्यामुळं तो त्याच्यावर उडी घालून मरणाला प्राप्त होतो, पण उडी घातल्याशिवाय राहत नाही. किंवा मासा हा रसाला आसक्त झालेला असल्यामुळं त्या आमिष गिळताना तो गळ त्याच्या घशातमध्ये जातो आणि फुटून या घसा मरण पावे असं सांगितलं. किंवा सर्प आहे, सर्प भुलोनी गुंतला नादा गारुडी फांदा घातला असे. तो गारुडी त्याला खेळण्यासाठी उपयोग करतो. कारण काय असेल तर त्याचं त्या नादावर इतकं तो गारुड्याने पुंगी वाजवली तर तो त्या नादानेच लुब्ध झाला आणि शेवटी त्या गारुड्याच्या ताब्यात सापडला आणि कोंडूनी पेटारी असे रया अशी त्याची स्थिती झाली. हे विषयासक्तीचं उदाहरण. आणि काहींना कर्मासक्ती आहे की इतकी कर्मासक्ती आहे, काही लोक रिटायर झालेले असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा नोकरी करतात, पुन्हा नोकरी करायला प्रवृत्त. ते काय म्हणतात आमचा वेळच जात नाही. मग त्यांना वाटतं की वेळ जाण्यासाठी हे कर्म करणं हे ते वेळ घालवण्याचं साधन आहे. वास्तविक त्यांना वेळेचंही महत्त्व कळलं नाही. वेळ जाण्यासाठी खरी आसक्ती कशाची? कर्माची आसक्ती. तर त्यांना त्याच्यापासून काही लोक तर असे आता इथे आलेले आहेत महात्मे, तर त्यांनी VRS घेतली आणि VRS घेतल्यानंतर मग तर वेळ कसा घालवायचा तर ते पुण्याच्या संस्थेमध्ये काम करायला लागले आणि तिथं त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला मोफत सेवा देऊ, एक आमची सेवा म्हणून घ्या. ती सेवा करता करता त्यांना असं वाटायला लागले की आपल्याला जीवनाचं काहीतरी रहस्य कळलं पाहिजे. म्हणून त्यांनी आता आपल्या वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आणि सगळे नुसतं इथं राहता येतं का आपल्याला याच्यासाठी 1 वर्ष त्यांनी खर्च केलं. चातुर्माशात राहिले, इथं राहिले. नंतर मग त्यांना इथं आपण राहू शकतो आत्मविश्वास आला. मग त्यांनी संस्थेत जाऊन ते अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगितलं की माझी इच्छा आहे. त्यांचं वय आता 54-55 झालेले, पण त्यांनी प्रवेश दिला आणि ते आता जे साधक जीवन आहे ते जगतात. ह्याचं काय कर्मासक्ती. अगोदर वाटलं हे कर्म सोडलं तर कुठंतरी आपण सेवा केली पाहिजे, याचा अर्थ काय? ही कर्मासक्ती आहे. आणि तिसरी गोष्ट आहे मनुष्याच्या ठिकाणी मनोरथ किंवा संकल्प हे होतच राहतात, पण तो संकल्प जर झाला ना तर संकल्पानेच मनुष्य सर्व हानीला जो जातो ना, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. आपलं 2ऱ्या अध्यायामध्ये होऊन गेलं की केवळ माणसं लोक म्हणतात आम्ही काय फक्त मनात विचार आला ना तो हळूहळू क्रियेपर्यंत तुम्हाला पोहोचवणार आहे.
त्याच वेळेला त्या विचाराला नियंत्रित केलं, तिथंच तुम्ही प्रत्याहारादी केलं, धारणा केली, ध्यान केलं, तर तुम्ही त्या इंद्रियादिकांचा निरोध करू शकता. नाही तर तुम्ही फक्त संकल्प मोकळं सोडून दिलं मनाला संकल्प करण्याला, तर म्हणून ह्या कलियुगामध्ये ते जे काही भागवतसुद्धा म्हणून करपात्रीजी स्वामींनी लिहिले, त्याच्यात एक शास्त्रार्थ केलेला आहे की या ठिकाणी कलियुगामध्ये असं सांगितलं की मनाने जर संकल्प केला आणि कृती जर केली नाही तर पुण्यकर्म करण्याविषयी असं सांगितलं आहे शास्त्रामध्ये की दर माणसाने, जरी आपण म्हणतो काशीचं जावे नित्य वाजावे, मला काशीला जायचं, आज मी काशीला जाऊन आलो, आता मी पंढरपूरच्या वारीला जाणं तर काही घडत नाही, परंतु नुसता संकल्प केला तरी त्याला काशीचं पुण्य प्राप्त होतं असं शास्त्र सांगतं. आणि मग पापाचं काय, तर पापाचा नुसता संकल्प केल्याने काही पाप लागत नाही. पाप कृत्य जेव्हा घडतं तेव्हा कलियुगामध्ये पाप त्याच्या ठिकाणी त्या पापाचा फल त्याला भोगावं लागतं असं सांगितलं. तेव्हा ही गोष्ट कशासाठी, हे याच्या पाठीमागचं मनोविज्ञान करपात्रीजी स्वामींनी सांगितलं. शास्त्र ज्या वेळेला हा भागवताच्या प्रथम स्कंदात पण आहे. हां 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 बोला ना. सांगा. कलियुगामध्ये केवळ संकल्प केल्याने पाप लागणार नाही, जेव्हा ते क्रियान्वित होईल तेव्हा पाप लागेल. असं कलियुगामध्ये पाप जेव्हा पाप कर्म करू तेव्हाच पाप लागतं, आणि पुण्याचा नुसता संकल्प केला तरी मात्र पुण्य उत्पन्न होतं असं जे सांगितलं. त्याचं कारण असं सांगितलं त्यांनी, याच्या त्या भागवतसुधामध्येच करपात्रीजी स्वामींनी चिंतन केलं याचं, की याचं कारण असं आहे की जर मनुष्य पुण्याचा काय म्हणतो, पुण्याचा नुसता संकल्प केला तरी काय होतं, पुण्य लागतं. मग पुण्याचे संकल्प करायला काय हरकत आहे, परंतु त्या संकल्पामध्ये अशी शक्ती आहे की संकल्पापासूनच खरं स्फुरण होतं. तर पुण्यकर्माचा संकल्प तुम्ही करायला लागले तर आगा ते प्रवृत्ती क्रिटी आधी मनवणीची उठी आणि मग ते वाचादिठी कराशी. त्याप्रमाणे अगोदर ते एकदा संकल्प चांगले झाले की वाईट, आणि पाप केल्यावरच पाप केलं तरच तुम्हाला पाप लागतं असं आहे ना. पण जर तुम्हाला पाप केल्यावरच लागतं म्हणजे पाप करायचं नाही याचाच अर्थ काय होईल, पाप कर्म करण्याचा संकल्पच आधी होणार ना, आपोआप संकल्पाचं सुद्धा पाप कर्माचे नियंत्रण होईल आणि पुण्यकर्माचे संकल्प करून आपोआप त्याची पुण्यकर्मामध्ये प्रवृत्ती होईल. असंच शास्त्राचं काय आहे, मनोगत आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी जर माणसाने संकल्प, त्यांनी सांगितलं वनी जावनी वनिता चिंतू लागला, नाथ महाराज सांगतात. जर सर्व सांडोनिया वना गेला आणि वनी वनिता चिंतू लागला, अशा प्रकाराने जर असेल तर त्याला काय होईल, हळूहळू त्या असत्कर्माकडं त्याची प्रवृत्ती होईल. हे सर्व समोर ठेवून हे सर्वज्ञ कल्प असणारा वेद किंवा शास्त्र हे आपल्याला आपली जीवन पद्धती सांगतं. आणि ह्या गोष्टी ज्याच्याजवळ झाल्या तो योगारूढ झाला, आणि असा जो योगारूढ पुरुष झाला ना, त्याने आता पुन्हा कर्मामध्ये लिप्त होऊ नये किंवा कर्मामध्ये त्याची प्रवृत्ती होऊ नये. थोडक्यात त्याच्यासाठी प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माचं आचारसंहिता त्याच्यासाठी सार्थक झालेली आहे. आता यापुढं त्यांनी काय करायचं, योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. त्यांनी सर्व कर्मांचा विधीपूर्वक परित्याग करून त्याने केवळ वेदांत श्रवणामध्ये प्रवृत्त व्हावं असा याचा आशय आहे. आता ह्या योगारूढ पुरुषाविषयी सांगतात. भगवान म्हणतात मी त्याची लक्षणं सांगतो. ती लक्षणं सांगत असताना सांगतात की तरी जयाचिया इंद्रियांच्या घरा नाही विषयांच्या एरधारा, जो आत्मबोधाचिया ओवरा पहुडला असे. तरी म्हणजे आता जी लक्षणं सांगायची त्या लक्षणांमध्ये जयाच्या इंद्रियांच्या घरा, ज्याचं इंद्रियांच्या घरामध्ये विषयांच्या एरधारा नाही. विषयांच्या एरधारा नाही म्हणजे ज्याची इंद्रिय ही वारंवार पुन्हा पुन्हा विषयाभिमुख होऊन त्या विषयाकडे प्रवृत्त होत नाही, किंवा एरधारा नाही म्हणजे काय, पुन्हा पुन्हा विषयाकडे जातात आणि पुन्हा पुन्हा त्यांना आटोपण आणायचं, पुन्हा ते विषयाकडं धावतात. असं जोपर्यंत चालले तोपर्यंत त्या इंद्रियांच्या ठिकाणी विषयांच्या एरधारा जाणं येणं सारखं चालू आहे. परंतु ही जी इंद्रिय आहेत ही इंद्रियांनी आता सत्यसंकल्प करणाऱ्या मनाचं अनुसरण केलं आणि सत्यसंकल्प करणाऱ्या मनाने त्या ठिकाणी
निश्चय करणाऱ्या, दृढ निश्चय करणाऱ्या अशा बुद्धीचं अनुसरण केलं आणि त्या बुद्धीनं दृढ निश्चय कोणाविषयी केला तर आत्मतत्वाविषयी केला. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी असं त्याचं जीवन झाल्यामुळं नाही इंद्रियांच्या घरा नाही विषयांच्या येरधारा. कारण का तर जो आत्मबोधाच्या ओवरा पहुडला असे तर हा पुरुष त्याच्यापर्यंत इंद्रिय विषय मन हे पोचू शकत नाही. कारण ते कुठं गेलेले आहे, ते जे मन आहे तर ते मन जे आहे मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले अशी त्याची स्थिती झाली. कारण तो आत्मबोध म्हणजे बोधरूपी जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या ज्ञानस्वरूप आत्म्याच्या किंवा आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान हेच कोणी घर आहे आणि त्या घरामध्ये तो सुखाने पहुडला आहे, निजला आहे असं सांगतात. आत्मबोधाच्या ओरा म्हणजे जोपर्यंत हा योगारूढ पुरुष काय आत्मबोधाच्या ओरीमध्ये म्हणजे आपल्या खोलीमध्ये किंवा त्या ती जी आतमध्ये असणारी जी खोली आहे त्याला काय म्हणतात आतलं म्हणजे माझघर, त्या माझघरामध्ये त्याला माझघर शब्द माऊलींनी अभंगांमध्ये योजलेला आहे. तर त्याच्यामध्ये ते माझघरामध्ये तो महापुरुष पौडलेला आहे. कोणत्या आत्मबोधाच्या जो आनंदरूप ज्ञानरूप सच्चिदानंद स्वरूप असणारा आत्मा त्याच ठिकाणी त्याचं मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. त्या ब्रह्मानंदाच्या ओरीमध्ये आतल्या खोलीमध्ये माझघरामध्ये तो पौडलेला आहे, झोपलेला आहे. तुकाराम महाराजांची ही संकल्पना सारखी. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडेन. त्या सुखाचा शेजार म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आत्मा हीच कोणी शय्या आणि त्या शय्येवर त्याच्या अंतःकरण वृत्ती पौडलेली आहे म्हणजे त्या आत्मानंदाशी समरस होऊन गेलेली आहे. जयाचे सुखदुःखाचे नि अंगे झगटले मानस चेवोने घे विषय पाशीही आलिया सेन रिगे हे काय म्हणवनी. याचं बघा अजूनही जर काही चिंतन झालं कोणाला तर चांगलं सांगा याच्यामध्ये. तर ह्यामध्ये असं सांगतात माऊली जयाचे सुखदुःखा जयाचे मानस सुखदुःखाचे नि अंगे झगटले चेवो नेघे. जयाचे मानस म्हणजे ज्याचं मन म्हणजे ज्याचे अंतःकरण किंवा ज्याची अंतःकरण वृत्ती हे सुखदुःखाचे नि अंगे झगटले. आता त्याचं मन आहे तर ते मन जे आहे त्या मनाला बघा त्या मनाला सुखदुःखाचे नि अंगे सुखदुःख ह्या अंगांचा झगटले म्हणजे ते त्याला चिकटलं किंवा त्याचा स्पर्श त्याला झाला, झगटलं भिडलं किंवा ते त्याला ते अंतःकरण जे आहे ते त्याला भिडलं म्हणजे त्याला जाऊन प्राप्त झालं. कोणती सुखदुःखाचे नि अंगे झगटले मानस जयाचे मानस. याचा अर्थ त्या पुरुषाला सुखदुःख होतात की नाही. जर त्या पुरुषाला प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय चांगलं पहा कृष्ण महाराज त्याचं जर एखादा ज्ञानी पुरुष जरी असला योगारूढ असो किंवा सामान्य पुरुष असो त्या पुरुषाला सुखदुःखाचा भोग होतो की नाही किंवा त्याला भोग झाला तर सुखदुःखाचा भोग झाला. पण सुखदुःखाचा भोग झाला म्हणजे त्याला आपल्या कर्माचा भोग झाला, कर्माचा भोग होतो. पुण्यकर्माचा सुखरूपाने पापकर्माचा दुःखरूपाने भोग हा त्याला निश्चित होतो. दोघांनाही होतो ना. दोघांना होत असताना या ठिकाणी हा ज्ञानी पुरुषाला होतो की नाही त्यालाही होतो. कारण मग त्याला सुखदुःखाचा भोग जर झाला नाही तर त्याला कर्माचं फल मिळालं असं म्हणताच येणार नाही. कारण सुखदुःख अन्यतर साक्षात्कार हा भोग हा सुख किंवा दुःख काहीतरी झाल्याशिवाय त्याला त्या कर्माचा भोग झाला असं म्हणताच येत नाही. म्हणजे याचा अर्थ ज्ञानीपुरुषालाही त्याच्या प्रारब्ध प्राप्त कर्म हे सुख आणि दुःख दिल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे ना. पण तिथं ते म्हणतात मग ते सुखदुःख अंगे झगटले ते त्याला प्राप्त झालं योगारूढ पुरुषाला. पण पुढं सांगतात त्याचे मानस चेवणे घे. त्याचं जे मन आहे ते मन चेवणे घे म्हणजे चेवणे घे म्हणजे जागृत होत नाही. म्हणजे या ठिकाणी त्याला एक दुःख जे आहे ना प्रारब्ध प्राप्त ते त्याला होतं परंतु त्या दुःख कधी जाईल आणि का जात नाही याच्यासाठी
प्रयत्न करूनही ते दुःख जात नसेल तर तरीसुद्धा त्याला त्या दुःखाचं पुन्हा दुसरं दुःख होत नाही. किंवा त्याला प्रारब्ध प्राप्त सुख झालं की जसं सुख हे भोगून संपतं, सुखाचे क्षण जे आहेत ते कर्म त्याला सुखरूपी भोग देऊन संपून जातं, तसंच पाप हे त्याला दुःखाचा भोग देऊन ते जातं. तेव्हा आलेला पाहुणा घरी आलेला आहे, तो किती दिवस राहणार आहात, किती तारखेला केव्हा जाणार आपण विचारत नाही. तुम्ही ह्या घरावर ताबा तर मिळवणार नाही, काही विचारत नाही आपण, कारण आपल्याला माहीत आहे की हा माणूस आला तो जाण्यासाठीच आलेला आहे. जसं सुख आलं राहिलं नाही इच्छा असूनही, तरी दुःख आलं तर ती इच्छा नसूनही गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला हे सुखदुःख जे आहे, स्वामी महाराज म्हणायचे की अज्ञानी पुरुषाला दोन दुःख होतात. एक प्रारब्ध प्राप्त दुःख होतं आणि हे दुःख का झालं आणि कसं जाईल याचं पुन्हा त्याला काय होतं दुःख, इतके प्रयत्न करून का जात नाही. आणि सुख प्राप्त झालं तरीसुद्धा हे सुख मला प्राप्त झालं तर आता का टिकत नाही, प्रयत्न केला तरी हे गेल्याशिवाय राहत नाही, आणि गेलं का त्या गेल्याचंही त्याला काय होतं दुःख होतं. म्हणजे सुखाच्या वियोगाचंही दुःख होतं आणि दुःखाच्या संयोगाचंही पुन्हा त्याला दुःख होतं. अशी अज्ञानी पुरुषाला दोन दुःख आहे, अज्ञानी पुरुषाला एकच दुःख आहे. कारण त्याच्यातही आज हे जे आधुनिक मनोविज्ञान आहे ना, त्याच्यामध्ये मनाचा एक बाह्य स्तर सांगितलेला आहे आणि एक अंतस्तर सांगितलेला आहे. त्याला इंग्लिश काही नावं आहेत माझ्या काय आता लक्षात नाही, तर ते सबकॉन्शियस माइंड असं त्याला सांगतात, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. तर त्याच्यामध्ये त्याला जे दुःख होतं, प्रारब्ध प्राप्त दुःख होतं, ते त्याला मनाच्या पृष्ठतलावर होतं, पृष्ठभागावर होतं, म्हणजे जो बाह्य स्तर आहे त्याला होतं. परंतु त्याचं जे अंतर्मन आहे ते अंतर्मन कुठं आहे, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते पोहडलेलं आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या चिंतनात ते निमग्न झालेलं असल्यामुळं त्याला एक सुखदुःख होतानाही ही सुखदुःखाचा तो विचार करत नाही. झगटले मानस चेवो नेघे, हा पुरुष आहे योगारूढ पुरुषाचं लक्षण. म्हणजे त्याला दोन दुःख होत नाही. त्याला कोणतं दुःख होतं, एकच प्रारब्ध प्राप्त दुःख त्याला भोगावं लागतं आणि ते भोगतो पण भोगत असताना त्याचं अंतकरण वृत्ती दे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तरी तो त्या ठिकाणी त्याच्या वृत्तीवर येत नाही, म्हणजे त्याच्याविषयीची सत्यत्व बुद्धी निर्माण होत नाही. त्या संयोग सुखाचा टिकावा म्हणूनही त्याला काही वाटत नाही. ते सुख गेलं म्हणून त्या सुखाच्या वियोगातही त्याला काही वाटत नाही, दुःखाच्या संयोगातही काही वाटत नाही आणि दुःखाच्या निवृत्तीचंही त्याला कौतुक वाटत नाही. कारण तो कोण आहे, तो कुठं जाऊन बसलेला आहे, त्या ठिकाणी तो आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेलेला आहे. रामकृष्ण परमहंसांचा दृष्टांत आपण सांगितला असेल अनेक वेळा की रामकृष्ण परमहंस म्हणतात की जे काही काळरूपी जाळं आहे किंवा सुखदुःखाचं जाळं आहे याच्यामध्ये सापडतो कोण, याच्यामध्ये ह्या बंधनरूपी जालामध्ये सापडतो कोण, तर त्याच्याविषयी त्यांनी उदाहरण दिलं की कोळी पाण्यामध्ये मासे पकडताना जाळं टाकतो आणि ते जाळं टाकल्यानंतर ते मासे त्या जाळ्यामध्ये सापडतात. परंतु एक हुशार मासा असतो, तो कधीच त्या जाळ्यात सापडत नाही. कारण तो काय करतो, त्या किती पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये तो जातच नाही, तो एकदम पृष्ठभागावर येतो. आणि पृष्ठभागावर कुठून येतो, कोळी जिथून जाळं टाकतो त्याच्या पायाभोवती घुटमळत राहतो. त्याच्या पायाभोवती जाळं नेहमी पुढंच जाईल, तर हा मासा सापडणार नाही. तसं मूळ अधिष्ठान असणारा जो आत्मा, त्याच्या ठिकाणी तो पुरुषाचं अंतकरण वृत्ती कायमची बाधित किंवा लीन म्हणा किंवा जडलेली, अशा रूपी जडले लोचन आणि पायी स्थिरावले मन, असा किंवा भक्तीच्या सिद्धांतामध्ये जो परमात्म्याला शरणागती केलेला आहे, परमात्म्याच्या पायाला कधी सोडत नाही, अशा प्रकारचा जो पुरुष आहे, तर त्या पुरुषाला या ठिकाणी ह्या सुखदुःखाचं कोणत्याही प्रकारची झळ त्याला लागत नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात, जयाचे सुखदुःखाचे ने अंगे झगटले मानस चेवो नेघे. आणि विषय पाशी, काही लोक म्हणतात की तुमच्या घरात एवढं मोठं दुःख झालं, तुम्हाला कसं काही वाटत नाही, याच्यामध्ये असं तुमच्या जीवनात अशी घटना घडली. हे लोक काही निष्ठुर अंतकरणाचे, वास्तविक निष्ठुरतेमध्ये निरस्त आहे, निष्ठुरतेमध्ये निरस्त आहे. आणि प्रेमपूर्ण आत्मप्रेम जे आहे, इयम आत्मा परानंदा परप्रेमास्मदम येतात, हे जे मन आहे ते प्रेमस्वरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर रम्मान झालेलं असेल तर त्या पुरुषाला या ठिकाणी हे सुख आलं काय आणि
गेलं काय त्याच्याबद्दल त्याला कोणत्याही प्रकारची खंती वाटत नाही. म्हणून म्हणतात की असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला सुखदुःखाचा विचार नाही. तर आता ही गोष्ट कोणती आहे? अनुभवाचे निधटे साचे जया. ज्याला अनुभवरूपी तराजू जर पाहिलं, आता तुम्ही म्हणा असं कसं याचं मन आहे, वास्तविक हा पुरुष जो आहे ना तो या ठिकाणी निष्ठुरतेचं निरसता भोगीत नाही, तो रसमयता भोगत असल्यामुळं या ठिकाणी बाह्य असणारे पृष्ठभागातले जे विषय आहे, ती संसारी जी सुखदुःख आहे त्याचा त्याच्या अंतःकरणवृत्तीवर काही परिणाम होत नाही. असा योगार. इथं लक्षणाचा साधू चालला. इथं तुम्ही तत्त्वज्ञान जर म्हणाल ना तर तत्त्वज्ञानाने एवढं समर्थन करता येतं, एक दुःख झालं ते कोणाचं आहे? अंतःकरणाचं. आणि दुःख का जात नाही तर दुसरं दुःख झालं ते कोणाचं आहे? अंतःकरणाचंच आहे. त्यामुळे हो द्या ना आम्हाला तेही दुःख झालं तरी, असं म्हणूनही त्याचं समर्थन करता येतं. परंतु त्याच्यामुळं हे आपण आपली आत्मवंचना करत राहतो. कारण काय आहे, जर शास्त्रामध्ये ही जी लक्षणं सांगितली त्याच्यासाठी सांगून ठेवलेली आहे का मनुष्याचं मन हे इतकं फसवं आहे की त्या मनुष्याला तत्त्वज्ञ म्हणून, असं त्यांनी नाथ महाराजांनी लिहिले की, आता ती ओवी नाही याच्यामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं की अशा पुरुषाला मी मुक्त म्हणून विषयी करी. म्हणजे मी मुक्त आहे आणि मुक्त असूनही विषय माझं काय करू शकतात? विषय काय आहे? आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देही आईसे देखणे ते पाही आनाहाती. आणि अशा प्रकारचं ज्ञानाचं महत्त्व लोक लगेच म्हणतात, अहो एवढी लक्षणांचा विचार करता, याचा अर्थ ज्ञान शब्दाची शक्तीच तुम्हाला कळालेली नाही, आहे की नाही? परंतु इथं कसं आहे, मग तुम्हाला कळेल जेव्हा प्रसंग येईल त्याच वेळेला कळेल त्या ह्या गोष्टीचं. स्वामी महाराज म्हणायचे घरी गेल्यावर कळेल. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपल्या जीवनात दुःखाचा कडेलोट होतो त्यावेळेला ह्या अध्यात्मचिंतनाचं नेमकं काय स्वरूप आहे ते आपल्या अंगावर बांधलं की न बांधलं हे त्यावेळेला त्याची परीक्षा होते. बरं, ही गोष्ट जी आहे हे तुम्ही तिची बाहेरून समर्थन करून किती उपेक्षा जरी केली, पण ज्या वेळेला प्रत्यक्ष वेळ येते त्यावेळेला मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ह्या लक्षणांचं एवढं वर्णन ज्ञानोबाराय करतात की जयाचे सुखदुःखाचे आणि अंगे झगटले मानस चेवणे घे. यासाठी दुसरी एक स्थिती सांगितली, विषय पाशीही आलिया से न रिघे हे काय म्हणूनी. आता नरनारायणाचं वर्णन केलेलं आहे की त्या ठिकाणी नारायण ऋषींना त्या स्वर्गातून इंद्राणीच ना, तर त्या ठिकाणी अप्सरा पाठवली तरीसुद्धा त्यांच्या अंतःकरणात कोणताच बदल झाला नाही. कारण का, त्यांनी जेवढे काही जे मदनाचे असणारे काय अष्टबाण त्या सर्वांचा प्रयोग केला, परंतु त्याचा कुठलाही परिणाम अंतःकरणावर झाला नाही. शेवटी त्यांना त्या ठिकाणी उदासीनता नैराश्य प्राप्त झालं आणि आपण अपयशी ठरलो म्हणून ते परत माघारी फिरले. त्यांनी सांगितलं असं जाऊ नका, तुम्ही अतिथी आमच्याकडे आले तर जाताना त्या इंद्राला एक उर्वशी घेऊन जा. उरु म्हणजे मांडीपासून त्यांनी निर्माण केले आणि घेऊन जा असं सांगितलं. याचं कारण काय आहे तर त्यांना एवढा परिणाम का झाला नाही. आपण नेहमी चिंतन करतो की राखेमध्ये किती फुंकर मारली तर ठिणगी उमटणार नाही. त्याप्रमाणे हे सगळे जरी अशा प्रकारच्या अनेक प्रकारचे सुख किंवा दुःखाचे समुदाय जरी त्याच्या पुढं आले तरी विषय पाशी आलिया, शब्दस्पर्शादी विषय इंद्रियांच्या संबंधात जरी आले तरी से नरी घे, त्याला स्मरण देखील होत नाही का हा कोणता विषय आहे, हा भोग्य आहे का, याच्यापासून सुख होईल का याच्यापासून दुःख होईल, एवढा विचार करायला विषय नावाचा पदार्थच नाही. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, अशा प्रकारचा हा महापुरुष आहे. म्हणून हा एक निकष आहे की आपल्या जीवनामध्ये विषय अनुकूल विषय प्राप्त झाला, सहज अनायास प्राप्त झाला तरीसुद्धा त्या विषयाचं स्मरणसुद्धा त्या ठिकाणी नाही. असं जे आहे जीवन त्याला म्हणतात योगारूढ. आपण मस्ताराम महाराजांचं पाठीमागं जवळजवळ 250 साधूंचं चरित्र कल्याण मासिकात काढलं होतं आणि त्याच्यात शेवटच्या काळातले संत या शतकातले म्हणून यांचं चरित्र दिलं. कोणाचं? मस्ताराम बाबांचं चरित्र दिलं होतं. तर त्या मस्ताराम बाबांचं देहतादात्म्य किती देहतादात्म्य विवर्जित ते झाले होते त्याचं उदाहरण दिलं. त्यांना भोजनसुद्धा दुसऱ्याने खाऊ घालावं लागायचं त्याच्यामध्ये आणि त्यांना वाटलं तर अभि जी नाही चाहता असं ते म्हणायचे. आता मला खाण्याची इच्छा नाही, 4 घास खाल्ले तरी पुन्हा खायचे नाही. बरं, इतके विद्वान होते
की जर त्यांना भारतातल्या अनेक पंडितांना, ज्यांनी पूर्वीच्या त्यांना पूर्वाश्रमामध्ये ब्रह्मचारी आश्रमामध्ये असताना त्यांचं विद्यार्जन ज्यांना माहीत होतं, ते लोक त्यांना शंका करायला यायचे. ते कधी कधी वेडीवे माझी दडे महिमे भेने किंवा चातुर्य लपवी महत्त्व हरवी अशा प्रकारचे होते. तर कधी कधी त्यांना जर वाटला एखादा व्यक्ती हा योग्य व्यक्ती आहे किंवा योग्य मुमुक्षू आहे, तर त्याला सगळा शास्त्रार्थ स्पष्ट करायचे. आणि बाकीच्या वेळेला एकदम त्यांना स्नानाचं भान नाही, भोजनाचं भान नाही असे होते. तर ते एका तिथं अजून आहे तो खडक याच्यामध्ये शिळा, आणि त्या शिळेमध्ये ते गुहेसारखं झाले, त्याच्यामध्ये ते बसायचे. खाली आसन पण नाही, त्यामुळं त्यांचा जो गठ्ठा पडला त्याच्यात किडे पडले जखमीत, आणि मग ती लोक वेचून काढायचे ते किडे, आणि ते खाल्ल्यानंतर ते काय म्हणायचे की ते किडे काढल्यानंतर कधी कधी ते वृत्तीवर आले का ते घ्यायचे आणि पुन्हा तिथं त्या जखमीत टाकायचे, आणि ते म्हणायचे खाओ बेटा हे तुम्हाराही माल आहे. अशा प्रकारे ज्या पुरुषांना विषय किंवा देह या देहसंबंधी यांचं आठवणसुद्धा होत नाही. स्वामी महाराजांना काही लोक यायचे, विशेषतः ते लोक काही लोक म्हणायचे त्यांची एक भाची होती, ती भाची नेहमी यायची आणि पुन्हा स्वामी महाराज म्हणजे कुठून आले काय झालं, बऱ्याच वर्षाचा संबंध सुटलेला होता काही काळानं, ते विचारायचे की मग तुम्ही कोण आपलं कोण कुठून आले. ते म्हणायचे स्वामी मी तुमची भाची आहे आणि तुम्ही मला विसरताच कसं काय. ते म्हणे आता तुझं स्मरण ठेवू का देवाचं स्मरण ठेवू, आता तुला कुठं डोक्यात साठवून ठेवू याच्यामध्ये. अशा प्रकारचं विषय जरी जवळ आले तर हे कोण आहेत यांचं सुद्धा देखील स्मरण त्यांना राहिलं नाही. अर्थात ही जी स्थिती आहे ना, ही योगारूढ पुरुषाची अत्युच्च कोटीची स्थिती आहे. हिला जर म्हणायचं झालं तर असंसक्ती पदार्थाभाविनी, बरोबर ना. अशा स्थितीमध्ये जेव्हा मनुष्यात केवळ सत्वापत्तीमध्ये सगळा व्यवहार व्यवस्थित होईल, तुमचा जो व्यवहार आहे तो सत्वापत्तीमध्ये होईल, परंतु हे असंसक्ती पदार्थाभाविनी किंवा तुर्यगा ह्या ज्या अवस्था आहेत, ह्या ज्या योगभूमिका आहेत, ह्या योगभूमिकेमध्ये हे विषय जवळ आले तरीसुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचं भान नाही. किती भान नाही तर भागवतामध्ये ऋषभदेवाचं वर्णन केलं ना, सगळा ओनवा लागला त्या जंगलाला आणि त्यांचा देह जळून त्याच्या ठिकाणी भस्मसात सुद्धा झाला, तरी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, अशी त्यांची स्थिती आहे. हा योगारूढ पुरुष आहे. आणि तुम्ही म्हणाल मग असा योगारूढ पुरुष आहे तर त्यांनाच कारण मग फक्त इथं विद्वत संन्यासच सांगितला, विविधिशा संन्यासाचं कसं ग्रहण करावं असं जर कोणी म्हणेल तर त्याचं उत्तर एकच आहे की सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन्ति. सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची काय असतात, साधना असतात. आपण प्रयत्नपूर्वक ह्या स्थितीला प्राप्त होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करायची, हे साधक करू शकतो. आणि सिद्धाच्या ठिकाणी ते प्रयत्न वाचून सहज असतं, एवढा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपल्या सनातन वैदिक परंपरेमध्ये विविधिशा संन्यास आणि विद्वत संन्यास या दोघांचंही वर्णन आहे. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढीन नली परी कही फळ हेतूची चाड नाही अंतकरणी. आता हे जे वर्णन सांगितलं, हे वर्णन कोणाचं सांगितलं, हे योगारूढ जो पुरुष आहे. आता दुसरा एक म्हणजे योगारूढ पुरुष कोण धरला या ठिकाणी, जो असंसक्ती पदार्थाभावेनी किंवा तुर्यगा ह्या ज्या अवस्था आहेत यांना प्राप्त झालेला. त्याचं काल एक ओवी भागवत महाराज कोणी सांगितले होते, ब्रह्मविद स्तोत्र होतं का, हां स्तोत्र होतं. तर त्याच्यामध्ये ब्रह्मविदता पुरुष आहे, ब्रह्मविद. अखंडानंद स्वामींनी पण वेदांत बोधमध्ये सांगितलेलं आहे. एक वेदांत वेत्ता म्हणजे कोणता असतो की या ठिकाणी ब्रह्मविद, दुसरा ब्रह्मविद वरियान आणि दुसरा आहे ब्रह्मविद वरिष्ठ, बरोबर ना. तिसरा ब्रह्मविद वरियान आणि ब्रह्मविद वरीय, ब्रह्मविद वर, ब्रह्मविद वरियान आणि ब्रह्मविद वरिष्ठ. तर ही जी लक्षणं आहेत तर ही ब्रह्मविद वरियान जो पुरुष आहे, बरोबर ना, त्या ब्रह्मविद वरिष्ठ अशा पुरुषाची ही लक्षणं आहेत. ही केवळ सत्वापत्तीमध्ये ज्याला ज्ञान झालं नाही, आपलं ज्याला केवळ तत्त्वज्ञान झालेलं आहे अशा पुरुषाची ही लक्षणं दिसत नाही. पण आता पुढचं मात्र लक्षण असं आहे की हे सत्वापत्तीमध्ये, याचा अर्थ तत्त्वज्ञानाचं जे खरं गरिमा आहे ती गरिमा जशीच्या तशी जतन करून माऊली हे वर्णन करतात.
केवळ ब्रह्मविद वरिष्ठाचंच वर्णन जर केलं तर म्हणजे सत्वापत्ती जी अवस्था आहे ती इतकी महत्त्वाची तत्त्वज्ञानाची अवस्था की आचार्यांनी आपल्या संपूर्ण वाङ्मयामध्ये कुठंही ह्याचं म्हणजे ज्याला काय म्हणतात प्रौढी म्हणून त्याची वैशिष्ट्यपूर्णता म्हणून एक त्याचं गरिमा म्हणून कुठं वर्णन केलेलं नाही. आणि वर्णन काय खरं महत्त्वाचे काय तुम्हाला तत्त्वज्ञान होणं आणि अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं तुम्हाला आत्मत्वाने संशय विपर्ययरहित ज्ञान झालं की साकाष्ठा सापारागती, याच्यापुढं परमार्थ जीवनाचा प्रवास नाही. परंतु असं असलं तरी योगाशिष्टासारख्या ग्रंथात किंवा उपनिषदामध्ये देखील याला अनुकूल अशा प्रकारची उदाहरणं दिसतात. मग त्याची संगती तीही या ठिकाणी सांगितली आणि तत्त्वज्ञानाचा गरिमा जसाच्या तसा ठेवून एक कारण काय होईल, असा जो पुरुष असेल हा पुरुष संप्रदाय परंपरा चालू शकेल का? संप्रदाय जो पुरुष ह्या हा ब्रह्मविद वरिष्ठ तो त्याला माझी या देयाची नाही मज चाड कोठे करू कोड अनेकांचे. मग या ठिकाणी तुम्हाला जीवनमुक्ती मानणं तर भाग आहे आणि जीवनमुक्ती जी आहे तर ह्या जीवनमुक्त पुरुषच या काय तैसे हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले. हे जर करायचं असेल तर या ठिकाणी एक ज्ञानी पुरुष शिष्याच्या ठिकाणी हा बोध संक्रमित करण्यासाठी त्याला कल्पित द्वैत असावं लागेल की नाही. वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैताला स्वीकारूनच या ठिकाणी ही ज्ञान परंपरा अव्याहतपणे चालू राहील. त्यासाठी हा जो ज्ञान परंपरा चालवणारा जो पुरुष आहे तो कोणत्या अवस्थेत राहील, तो सत्वापत्तीमध्ये राहील. किंबहुना बरं सत्वापत्तीमध्ये राहिला म्हणजे त्या पुरुषाला हे ब्रह्मविद वरिष्ठ वगैरे ऐकून त्याचं काही कौतुक आहे का त्याला? कारण हे सगळ्या अवस्था अंतःकरणाच्याच आहे, असंसती. आणि परमार्थता आपलं स्वरूप काय आहे? परमार्थता आपलं स्वरूप अवस्थेच्या अतीत आहे, अंतःकरणाच्या अतीत असणारं अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, ते ब्रह्मरूपाने असणारं अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, ब्रह्मरूपाने असणारा आत्मा किंवा आत्मरूपाने असणारं ब्रह्म, हे आपलं स्वरूप आहे. आणि हे ज्ञान फक्त एकदाच झालं त्याच्या पुढचं त्याचं जे जीवन आहे ते जीवन कसं गेलं त्याचं नियंत्रण अनुशासन शास्त्रसुद्धा करीत नाही, आहे की नाही. हा पुरुष शास्त्राच्या सगळ्या चौकटीतून सुटलेला आहे. त्याला एकदा देह मी नव्हे हे सरे उरेवला उरे विठ्ठल अशी गोष्ट आहेच की नाही. मग त्याचंही तसंच्या तसं तत्त्वज्ञानाचं ऐश्वर ठेवून माऊली आता ह्या 22 सांगतात, इंद्रिये कर्माच्या ठाई वाढीन नली परी कही फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. आता इथं हा जो मागं सांगितलेला पुरुष आहे तो काय सुखाच्या आत्मसुखाच्या ओवरीमध्ये कायमचा पोवडलेला आहे की नाही. आनो हात ध्वनी नाद तो पावला परम पद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लतसे असा तो महापुरुष आहे. आणि आता हा जो पुरुष आहे हा महापुरुष हे त्यातून हेच घ्यायचं, सर्वैते ज्ञानिनाहा समाहा सर्वां. हा जो आपला सिद्धांत आहे जीवनमुक्ती विवेकामध्ये सांगितलं ना काय, कृष्ण भोगी शुकस्त्यागी राज्ञव जनक राघव वशिष्ठ कर्मकर्ताचे सर्वैते ज्ञानिनाहा समाहा. उलट त्या अखंडानंद स्वामींना एकदम प्रश्न विचारला, जीवनमुक्ती श्रेष्ठ का विदेहमुक्ती श्रेष्ठ? पहिलं तर त्यांचं उत्तर उडिया बाबांचं दिलं त्यांनी. उडिया बाबांचं हे जीवनमुक्ती विदेहमुक्ती क्या बला है. नित्यमुक्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना जीवच नाही तर जीवनमुक्ती कुठे आणि देहच नाही तर विदेहमुक्ती कुठं. पण ते म्हणतात अखंडानंद स्वामींनी फार तोलून मापून उत्तर दिलं की तू जर विचारतच आहेस प्रश्न तर तुझा प्रश्न काय, जीवनमुक्ती श्रेष्ठ की विदेहमुक्ती श्रेष्ठ? तर आमचा प्रश्न काय आहे, आमचं उत्तर काय आहे, जीवनमुक्ती श्रेष्ठ आहे, विदेहमुक्ती कनिष्ठ आहे. आता असं कोणीतरी जगात म्हणेल का, खरा जो जीवनमुक्त असतो तो सुद्धा काय करत असतो, दिवस मोजित असतो का मी ह्या उपाधीला सोडून कधी माझ्या विदेह कैवल्याला प्राप्त होईल, आहे की नाही, असं त्याची इच्छा असते. बरं साहजिक असणं आहे की नाही. आणि इथं मात्र ते म्हणतात विदेह कैवल्य हे कनिष्ठ आहे, जीवनमुक्ती हे श्रेष्ठ आहे. जीवनमुक्त पुरुष श्रेष्ठ का, तर त्याचं वर्णन त्यांनी सांगितलं की हा जो विदेह कैवल्याला प्राप्त झालेला पुरुष आहे
किंवा ज्याला आपण म्हणतो देहीचं विदेही भोगुदशा, देहामध्ये असताना जो विदेही असा असंसक्ती पदार्थाभावेनी आजला प्राप्त झालेला पुरुष देहात असतानाच विदेह दशेचा भोग घेतो, तो श्रेष्ठ आहे की नाही. जर तुम्हाला देहपातानंतर होणारे विदेह कैवल्य जर अपेक्षित जीवनमुक्ताला सुद्धा असतं, तर ज्या पुरुषाला ही स्थिती जिवंत असताना प्राप्त झाली तो जीवनमुक्त, अर्थात विक्षेपरहित असणारा जीवनमुक्त, त्या स्थितीला श्रेष्ठ कोणी म्हणेल की नाही. आणि तिला ते काय म्हणतात कनिष्ठ. आणि जीवनमुक्ती जिच्यामध्ये विक्षेप स्वीकारल्याशिवाय त्या ठिकाणी जीवनमुक्ती सिद्ध होत नाही. विक्षेप म्हणजे याचा आवरणभंग झाला आणि विक्षेप राहिलेला आहे त्यालाच काय म्हणतात जीवनमुक्त. मग हा जीवनमुक्त श्रेष्ठ का, तर त्यांनी सांगितलं हा विदेह जीवनमुक्ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो हा जो पुढच्या अवस्थेला सप्तभूमिकातील उत्तर भूमिकांना प्राप्त झालेला असंसक्ती पदार्थाभावेनी तुर्यगा या अवस्थेला प्राप्त झालेला पुरुष हा जगाच्या काय उपयोगाचा आहे का. आणि असं जो विदेह मुक्तीला प्राप्त झालाय याला कोणी प्राप्त करून दिले, जीवनमुक्ताने करून दिले. मग हा विदेह एकटाचा आनंद भोगू शकतो, परंतु स्वतः विक्षेप स्वीकारून सांगणारा जो जीवनमुक्त महापुरुष आहे असं शेकडे देहीचं विदेही भोगूदशा असं करू शकतो आणि आपला विक्षेप तसाच ठेवू शकतो, म्हणून तोच श्रेष्ठ म्हणायला काय हरकत. याचा अर्थ हे सांगण्यात तात्पर्य असं नाही, पण समोरचा त्याला म्हणतात यादृशा यक्षा तादृशा बली. समोर माणूस ज्या प्रकाराने प्रश्न करतो त्या प्रश्नाचं उत्तर तशा प्रकारचं. जसं त्यांनी सांगितलं साधं जर एखाद्या माणसाला काही जुलाब व्हायला लागले म्हणे ते कोणत्या देवीचा कोप झाला, काय करा शिळी भाकरी आणि लोणचं त्याला टाकून द्या. काही काहींना मोठा व्याघ्रम नैवच काय ते त्याला मोठं दुसरं बळी द्यावे लागतं, तसे त्याला दिलेले हे उत्तर आहे. परंतु हे चिंतनीय मननीय. तर इथं सांगतात इंद्रिय कर्माच्या ठाई वाढीनली परी कही फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. आता सांगतात इंद्रिय कर्माच्या ठाई, इंद्रिय ती कर्माच्या ठिकाणी वाढीनली. वाढीनली म्हणजे वृद्ध झाली, म्हणजे काय झाली प्रवृत्त झाली कर्म करण्यात इंद्रिय. ह्याचा अर्थ आता हा जीवनमुक्त कोणता आहे, हा योगारूढ कोणता आहे, ज्याची कर्म ज्याची इंद्रिय जे शास्त्रविहित कर्म करण्यामध्ये प्रवृत्त झालेली आहेत, किंवा ज्याची इंद्रिय ही शास्त्राने निषिद्ध कर्मापासून परान्मुख झालेली आहेत, आहे की नाही. मग आणि लोकसंग्रहासाठी किंवा प्रारब्ध प्राप्त पूर्वसंस्कार, बरोबर का कृष्ण महाराज, कोणत्याही रीतीनं ज्याची इंद्रिये कर्माच्या ठाई वाढीनली, कर्माकडं इथं वाढीनली शब्द म्हटले याच्याचा अर्थ ती जास्त पण त्या कर्मामध्ये निमग्न झालेले असू शकतात. म्हणजे तो पुरुष आहे ना, तो समाधी करत नाही काहीच करत नाही, सारखा विक्षेपातच राहतो. तो विक्षेप पुन्हा कसा आहे उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारा अशा प्रकारचा विक्षेप आहे का नाही. परंतु काही आता मग असा जर पुरुष असेल आणि तो काय म्हणायचा योगारूढ म्हणायचा, तर त्याचं पुन्हा लक्षण कळलं पाहिजे. तर त्याचं लक्षण हे आहे फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. त्याच्या अंतःकरणामध्ये हे आहे की कर्म तर सारखा करत आहे, पण कर्माच्या फलाची कोणत्याही प्रकारची इच्छा त्याच्या ठिकाणी नाही. याला म्हणायचं की हा योगारूढ पुरुष. उडिया बाबांच्या चरित्रात उदाहरण दिले, त्यांचं सांगितलं असेल अनेक वेळा. एकदम सुंदर चरित्र आहे. उदय बाबांचे उपदेश म्हणून 2 खंड आहेत आणि उपदेश आणि उडिया बाबांचं चरित्र म्हणून 1 खंड आहे. तर त्या दोन्हीमध्ये खरोखर आता ह्या कलियुगामध्ये किंवा ह्या 21व्या शतकामध्ये असा वेदांती जीवन जगू शकतो ज्याच्यामध्ये काय आहे की लोकसंग्रहाचं कार्य पण त्यांच्या जीवनात झालेलं आहे आणि शास्त्राच्या एकही गोष्ट विरुद्ध झालेली नाही. कारण नेहमी अधिष्ठानात राहिलं माणसाचं जीवन आपोआप कसं सुचारू रूपाने त्याच्या सगळ्या क्रिया भावना आणि बुद्धी ह्या सगळ्या कशा शास्त्राच्या अविरुद्ध होतात. अशा प्रकारचं जर उदाहरण जीवनचरित्र पाहायचं झालं तर उडिया बाबांचं आणि दुसरं चरित्र आहे रामकृष्ण परमहंसांचं. तर काय सांगत होतो, हां, त्या उडिया बाबांना जेव्हा त्या आता सगळ्यांना माहीतच आहे चरित्र, आपण कधी सांगितलं असेल, तर त्यांच्या जीवनामध्ये ते फक्त पाठ सांगत होते, दुसरं काही करत नव्हते याच्यामध्ये. तर त्यांना ते पाठ सांगण्याची हौस होती आणि विरक्त संन्यासी होते. अखंडानंद त्यांना गुरुस्थानी मानतात. तर त्यांना त्या शेजारचा जो आश्रम होता त्या आश्रमामध्ये एक माथे पुरुष संन्यासी होता आणि तो त्यांचा सारखा द्वेष करत असायचा. तर त्या द्वेषामुळं त्यांनी कधी ते द्वेष मनावर घेतला नाही, पण करता करता तो पुढं फारच द्वेष करायला लागला.
थोडक्यात सांगतो की शेवटच्या वेळेला त्यांनी हे एकदम तलवारच घेऊन आला, त्याला कोणता तरी हत्यार म्हणतात, कोयत्यासारखा हत्यार ते घेऊन आला आणि काय त्याच्यात लिहिलं हिंदीमध्ये लक्षात नाही, आला तिथं आणि त्यांनी सांगितलं की मी तो शिव्या वगैरे द्यायला लागला. तर त्यांनी काही पाहिलं नाही. त्या पाठातले लोक म्हणले की हा मनुष्य आपल्याला शिव्या देतो. ते म्हणे नाही, त्या आपल्याला नाही देत, दुसरा कोणाला देतो. मग त्याला आणखी राग आला. तो म्हणला तुम्हाला देतो. तरी त्यांनी काही नाही, ते म्हटले तो काही आपल्याला देत नाही. मग तो ते हत्यार घेऊन आला. त्यांनी सांगितलं तुम्हाला देतो. ते म्हणे त्यांनी जरी दिल्या तरी आपल्या गेल्या पाहिजे ना आतमध्ये. मग त्याला राग आला आणि त्यांनी ते कोयत्याने त्यांच्या याच्यावर मानेवर प्रहार केला. त्याच्यामध्ये त्यांचा देह पडला. पण त्याच्यामध्ये जाताना त्यांनी सांगितलं की याला काहीही करू नका, कारण याची जी त्यांनी आधीच सांगितलं होतं की तो बोलत असताना ते श्रोत्यांना त्यांनी सांगितलं ह्या काही जरी केलं यांनी तरी याची जी मजल आहे ती आपल्या स्थूल शरीराच्या पुढं कुठंच जात नाही. त्यांनी केलेले वार हे स्थूल देहावर आहेत, तर सूक्ष्म देहापर्यंत सुद्धा पोहोचत नाही. कारण शरीरापर्यंत पोचतील का अधिष्ठान आत्म्यापर्यंत पोचत नाहीत, हे कैमुतिक न्यायाने वेगळं सांगण्याची गरजच नाही. असेही पुरुष आहेत. आणि त्या पुरुषांचं काय लक्षण दिसतं तर फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. आयुष्यभर जरी कितीही कर्म करत असले तरी त्या अमुक कर्मापासून मला अमुक फल व्हावं अशी त्यांची कधी इच्छा उत्पन्न होत नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिले. कुठं रामतीर्थ असताना टिएरी गढवाल तिथं त्यांचं म्हणजे जे काही साधना काळ चालू होता तिथं एक महात्मा होता. आणि ते एक महात्मा काय झालं तर सिद्धकोटीतला महात्मा होता. आणि त्याच्या सिद्धीचा जास्त प्रचार झाला आणि तो कोणालाही आशीर्वाद वगैरे द्यायचा. त्याच्यामुळं ते लौकिकही फार वाढला. पण तो होता एकदम अंतरंग. तो आपल्या महिमेमध्येच राहायचा. बाहेरून त्याचं लौकिक जीवन दिसायचं. पण काय झालं, लोकांनी सांगितलं नाही तुम्हाला एक कुटी बांधून द्यायचं. कुटी बांधून द्यायची म्हणजे ते म्हणे नाही मला गंगा किनाऱ्यात फार आवडतो, पर गंगेमध्येच तुम्हाला कुटी बांधून देतो. पण ते म्हणे गंगेला कधी पूर येतात वगैरे, आम्ही असं बांधून देतो की केवढाही जरी पूर आला तरी तुम्ही फक्त वरच्या मजल्यावर बसले त्याला काय होणार नाही. आणि त्याने इतकं भक्कम काम करून दिलं आणि त्याचा आश्रम बांधून दिला. तर त्याच्यानंतर काय झालं, एक दिवस योगायोगाने ते कुठेतरी बाहेरगावी गेले आणि त्यावेळेला गंगेला पूर आला. गंगेला पूर आल्यावर तो सगळाचा सगळा आश्रम जो होता तो सगळा वाहून गेला. वाहून गेल्यावर ते आल्यानंतर त्यांनी हा आश्रम कुठे गेला, आपल्या आश्रमाचं काय झालं, असं कसं झालं याचं कोणतीच चौकशी केली नाही. तेव्हा रामतीर्थ म्हणतात की यांनी काहीच कशी चौकशी केली नाही. तर ते म्हणे मला गंगा किनारा, त्यांनी विचारलं तुम्ही काहीच बोलले नाही. ते म्हणे काय बोलायचं त्याच्यामध्ये, गंगा मायाच्या कडेला आवडतं तर तिला जेव्हा घर पाहिजे होतं तेव्हा त्यांनी घर दिलं आहे की नाही. आणि तिला वाटलं की मी आता फकिरी वृत्तीनं राहावं, त्यावेळेला ते घर वाहून नेलं. ते विषय पाशिया आलिया से नरिगे हे काय म्हणून किंवा फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. त्यावेळेला हे जे अनुकूल वातावरण आहे ते फलरूपाने आपल्याला प्राप्त झाले आणि ते आता काय झालं पाहिजे, योग आणि क्षेम झाला पाहिजे अशी त्याच्या अंतःकरणात कधीच इच्छा किंवा अभिलाषा उत्पन्न होत नाही. असं पण हे कधी होईल, जो आत्मबोधाच्या ओरा पौढला असे ह्या स्थितीशिवाय अशी स्थिती मात्र प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून हा एक पुरुष आहे. पण हा पुरुष कशामधला आहे, सत्वापत्तीमधला आहे. आश्रम बांधला पण तेव्हा काही वाटलं नाही का, आणि आश्रम वाहून गेला तेव्हा पण काही वाटलं नाही. म्हणून त्यांनी एक ओवी भागवतात का ज्ञानेश्वरीमध्ये आता आठवत नाही, फळ आदरिता सिद्धी गेले तरी काजाची किराले आणि ठेलियाही सगुण झाले आयुष्याची मानी, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून हा पुरुष जो आहे त्याला फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. आसतेनी देहे येतुला जो चेतूचे असे निदेला तोची योगारूढू भला ओळखे तू. हां, आसतेनी देहे म्हणजे देह असतेने म्हणजे देह असतानाच तो येतोला असा आहे, एवढा आहे म्हणजे देहामध्ये तो आहे. नंतर काय आहे, तो देहाच्या द्वारा काही कर्मही करत आहे पण कर्मफलाची अभिलाषाही त्याच्या अंतःकरणात उत्पन्न झाली नाही. मग आता तो जर कर्म करीत आहे, हां बरोबर ना, तरी त्याला कर्मफलाची इच्छाही नाही. असा जो पुरुष आहे त्याचा देह आहे की नाही, तो देह आहे. पण तो देह कसा आहे माहिती का, त्याला ह्या देह संबंधाने असणारं कर्म, देहाच्या द्वारा होणारं कर्म, ते कर्म
तो येतोला की चेतूची दिशेने गेला. कर्म करतो म्हणजे तो जागा आहे का नाही, चेतूची म्हणजे जागा आहे, पण काय दिसतो निदेला. आता जे वर्णन सांगितलं, असा जो पुरुष आहे तो पुरुष जागा आहे का झोपलेला आहे? दिसायला जागा आहे, परंतु तो खरा स्वरूपामध्ये पौडलेलाच आहे. तो स्वरूप या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. या निशा यक्षाम जागृती भूता यशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. हे ते काय सांगतात आपले विनोबाजी, त्याचं वर्णन करतात. सर्व भूते जिथे जागी आणि ज्ञानी योग्यास रात्रती, असं त्याचं वर्णन केलं. असं ते निदेह येतला. आपल्याकडं आम्ही परवा गीताईचे काही ग्रंथ घेतलेत, तर कोणाला लागत असले तर ते घेऊन जा. तिथं 50 ग्रंथ ते आले होते, आम्ही ठेवून घेतले. जरी गीतेचं संस्कृत नाही वाचलं तर विनोबाजीने जे मराठी केलं आहे असं कुठं नाही. त्याच्यावर एक हिंदी टीका लिहिलेली त्यांनी गीतेच्या गीतेवर, ती भाष्यासारखी झालेली आहे, ती पण आपल्याकडे आली आणि एक दुसरी सांगितली. तर असं ते निदेह येतोला, जो चेतूची दिशेने गेला, जो ज्या ठिकाणी जागा असला तरी तो झोपलेलाच आहे, आणि तोची योगारूढ बला ओळखेतो. आणि असाच पुरुष खऱ्या अर्थाने योगारूढ झालेला आहे असं तू ओळख. आणि काय काय त्याच्यावर बोला, काय नका सांगू. वर ज्या दोन पुरुषांचं वर्णन केलंय, जो आत्मबोधाच्या ओवरीमध्ये पोहोडलेला एक, वर ज्या दोन महापुरुषांचं वर्णन केलंय ना, आत्मबोधाच्या ओवरीमध्ये जो पोहोडलेला एक, आणि दुसरा कर्मफळाचा लेप न लागता आसक्ती नाही, हे दोघंही योगारूढ आहे का? उलट याला वर्णन केलंय, तोची योगारूढ भला ओळखतो. तो भला असं त्याचं विशेषण दिलं. जे आपण आता चिंतन केलं ना, हा जर योगारूढ आहे ना, त्या योगारूढापेक्षाही हा योगारूढ काय आहे, भला उत्तम आहे असं. कारण आता सांगितलं ना, कारण ह्या ज्या परंपरा आहेत ह्या परंपरेचं टिकवतो, तो त्याचं क्षेम करतो आहे की नाही, त्याचं तो संरक्षण करतो, म्हणून तो भला आहे. मग आता ह्या दोघांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोण आहे? याच्यामध्ये सर्वै ते ज्ञानीना समाहा, हे जे जीवनमुक्ती विवेकात विद्यारण्य स्वामींनी सांगितलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी जसं त्या तसं या ठिकाणी सांगितलेलं. काय म्हणायचं आहे मावशी तुम्हाला? हो, हां, त्याच्यामध्ये रामकृष्ण बसा आलं लक्ष. तर त्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा दीक्षा, ज्याला आपण म्हणतो हस्तस्पर्श दीक्षा केली आणि विवेकानंदांना समाधी लागली, तर 3 तासानंतर ते पुन्हा वृत्तीवर आले. तेव्हा त्यांनी सांगितलं मला परत तसं करा. त्यांनी सांगितलं आता तसं करायचं नाही, आता हे कुलूप लावलेलं आहे आणि चावी माझ्याजवळ आहे, आता जेव्हा तुला प्रसंग येईल तेव्हा मग मी ती अनुभूती देईल असं सांगितलं. आणि ती अनुभूती त्यांना वयाच्या 37व्या वर्षापर्यंत परत आली नाही. सारखा त्यांचा जीव तळमळत होता. कारण पण का, तर त्यांच्याद्वारा हे कार्य करायचं होतं म्हणून. मग त्यांनी सांगितलं आता ही स्थिती त्यांना कधी प्राप्त होईल? ते म्हणे खरा याचा क्षण हा अंतकालालाच येईल, ज्या दिवशी हा काही म्हणजे रजोगुणातलं त्यांचं जीवन ठेवलं, सत्वगुण ठेवला नाही, आणि त्यांनी त्याला आत्मस्वरूपाची अनुभूती घेतली. पण अजून त्याने आत्मस्वरूपाची खरी ओळख, चांगलं लक्षात घ्या, भाव लक्षात घ्या, की त्यांना खरी आत्मस्वरूपाचा जो परिचय आहे ना, तो परिचय खरा ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी त्याचं शरीरच इथं राहणार नाही असं त्यांनी सांगितलं. मग त्या जवळच्या लोकांना सांगितलं होतं. तर एकदा त्यांनी ज्या दिवशी ते गेले त्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहे, तुमच्या लक्षात आलं का, ओळखलं का म्हणे. ते म्हणे हां म्हटले. त्यांच्या गुरुबंधूंनी विचारलं की आपण कोण आहात हे तुमच्या लक्षात आहे ना, ओळखलं ना, असं विचारलं. तर त्यांनी सांगितलं हो ओळखलं म्हणलं. आणि त्या दिवशी सूर्यास्तसुद्धा त्यांनी होऊन दिला नाही, त्या दिवशी त्यांनी देह सोडला असं. नंतर त्यांना 3 दिवस निर्विकल्प समाधी लागली होती, तरीसुद्धा ती विक्षेपयुक्त होती. कारण ते पुन्हा आल्यावर नाशिकला भगरी बाबांकडे आले की मला सत्याचा काहीतरी साक्षात्कार व्हावा. तिथं रामकृष्णांची भेट व्हावी म्हणून 3 दिवसाचं अनुष्ठान पोहून जाऊन त्यांनी त्या कन्याकुमारीच्या शिलेवर केलं होतं. विवेकानंदांचं चरित्र फार मोठं वेगळंच आहे, ते चरित्र सगळं
त्यातल्या सगळ्या गोष्टी सगळे लोक देतही नाही, काही किंवदंती स्वरूपातही पण हे होतात. पण त्याच्यामध्ये असं आहे की त्यांच्या खूप मोठी जणू काही एखाद्या महापुरुषाची सस्य वलपट व्हावी असं त्यांचं जीवन आहे, जीवनचरित्र. ते सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या रीतीनं लिहिलेलं आहे. तरी तर सांगतात, आसते निदे हे तुला जो चेतीवचे दिशेने दिला तोची योगारूढ भला ओळख तू. हे ओळखचं भला ओळख नाही सांगितलं, भला योगारूढ तो तू ओळख असं सांगितलं. तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु ऐकता सांगे तया ऐशी योग्यता कवणे दिजे. म्हणजे माणसाचं जर सत्वापत्तीमधले जीवन असेल ना तर त्याला कर्मफलाच्या इच्छेचा परित्याग पूर्णपणे असावा. नाही तर त्याचं जीवन जर असंशक्ती पदार्थाभाविनी इत्यादिकांमध्ये असेल तर जयाचे सुखदुःखाचे न्यांगे झगटले माणूस चेव नेगे विषय पाशिया आली आहे शेन रिघे हे काय म्हणवणी. अशी 2 लक्षणं त्यांची वेगवेगळी सांगितली. बरोबर ना. सत्वापत्तीमध्ये एक लक्षण सांगितलं आणि पुढचं असंशक्ती किंवा पदार्थाभाविनी किंवा तुर्यगावस्थेमधलं म्हणजे योगाच्या ज्या पुढच्या 3 भूमिका आहेत त्या 3 भूमिकेचं लक्षण सांगितलं. आणि चौथी तुम्ही म्हणणार सत्वापत्ती झालं मग शुभेच्छा वगैरे नाही का, नाही सांगितलं. शुभेच्छा, सुविचारणा आणि तनुमानसा ह्या जी 3 अवस्था आहे ह्या परिपूर्ण आत्मबोधाच्या नाही, त्या आत्मबोधाकडे नेणाऱ्या अवस्था आहेत. इथं जे सांगितलेलं आहे तर ही जे लक्षण सांगितले हे ज्ञानीपुरुषाची लक्षण सांगितले. ज्ञानीपुरुषाचा प्रांत कुठून सुरू होतो? सत्वापत्तीमधून. आणि त्याचा प्रांत संपतो कोणता? तर तुर्यगा किंवा उन्मनी अवस्था असं सांगितलं. तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु ऐकता सांगे तया ऐशी योग्यता कवणे दिजे. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो हे अनंता, हे परमात्मा श्रीकृष्णा, हे ऐकता मज बहु विस्मो, हे तुझ्या मुखातून जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला फारच आश्चर्य वाटतं. सांगे देवा तू सांग बरं काय? तया ऐशी योग्यता कवणे दिजे. तया ऐशी योग्यता, त्याला ही इतक्या मोठ्या प्रकारची योग्यता किंवा ही स्वरूपस्थिती कवणे दिजे, कोणी त्याला ही स्थिती प्राप्त करून दिली. काय मनुष्याला नेहमी वाटतं आपल्या जीवनात जे चांगलं घडायचं ना त्याला कोणीतरी सहाय्य केलं पाहिजे. ऐकन म्हणून आपल्याकडं हे जेव्हा जे लोक भक्तीचा प्रांताला मानणार आहेत ना ते काही झालं का काय म्हणतात की आमच्यावर देवाची कृपा आहे, हे घर झालं देवाच्या कृपेने, मुलगा झाला देवाच्या कृपेने, रोग बरा झाला देवाच्या कृपे, सारखा देवाची कृपा म्हणत राहतात. आणि ह्याच्यामध्ये जे लोक आहेत ना ह्या गुरुपरंपरा मानणारे किंवा महापुरुषाच्या संगतीतून आपल्या जीवनाचा उद्धार होतो मानणारे ते गुरुकृपेला प्राधान्य, हे सगळं गुरुकृपेने झालं. वास्तविक याचं जर मार्मिक रहस्य पाहायचं झालं तर या ठिकाणी मित्राच्या साह्याने झालं व्यवहारात म्हणतो, आईवडिलांच्या साह्याने झालं म्हणतो, कोणी गुरुकृपेने झालं म्हणतो, कोणी ईश्वर कृपेने झालेलं म्हणतो. पण ह्या सगळ्या कृपेमध्ये या ठिकाणी जर आत्मकृपा नसेल, आपल्या अंतकरणाची आपल्यावर कृपा नसेल तर त्या ठिकाणी सर्व जरी असलं तरी ते उपयोगाला काहीच येत नाही. म्हणून या ठिकाणी अर्जुनालाही असं वाटतं की योग्यता कवणे दिजे. आणि मग काय तुकाराम महाराजांच्या मला वाटतं अभंग आहे का, मी काय तीर्थाटन करू, कुठं ह्या पायाला भोवरा बांधून काय करू म्हणजे मला ही स्थिती प्राप्त होईल, असं एक अभंग आहे. म्हणजे मी तीर्थाचं भ्रमण करू का, तपश्चर्या करू का, अशा प्रकारचं महापुरुषांची सेवा करू का, अशा प्रकारचा अभंग आहे. काय आता लक्षात नाही. तर त्याप्रमाणे असं वाटत राहतं की अशा प्रकारची योग्यता आपल्याला कोण देईल. आणि मग भगवान लगेच अर्जुना सांगतात अशी काही योग्यता कोणी आपल्याला देत नाही, ती योग्यता आपणच आपली मिळवावी लागते. म्हणून कालच आपण सांगितलं गीता ही ऐकांतिक प्रारब्धवादाला यत्किंचित सुद्धा महत्त्व देत नाही, परंतु ऐकांतिक पुरुषार्थवादाला मात्र त्याचं फार मोठं समर्थन करते. आणि त्याचे प्रत्यंतर देणारे हे श्लोक आहेत. कोणते? हे 2 श्लोक. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् उद्धरेदात्मनात्मानम् आत्मानम् अवसादयेत् इव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय।